नमस्कार। आता प्रतिमा ही जेवण करून बसलेली असते आणि तिच्या डोक्यात सारखं ते जेव्हा मैपतने तिचा चेहरा जाळलेला असतो ते आठवत असतं। आता तिच्या चेहऱ्यावरचे डाग आता पूर्ण नाहीसे झालेले असतात, कारण रविराजने तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन ट्रीटमेंट केलेली असते। पण ती आरशाकडे आरशात बघत असते आणि तिला तो सीन आठवतो। मैपतने कसा तिचा चेहरा जाळलेला असतो आणि ती जोरात ओरडते आणि बेशुद्ध होऊन खालीच पडते। आता प्रतिमा का ओरडली म्हणून रविराज धावत येतो आणि बघतो तर काय, प्रतिमा खाली कोसळलेली असते, बेशुद्ध पडलेली असते। आता रविराजला मोठा धक्काच बसतो। रविराज लगेच नागराजला आवाज देतो, नागराज लवकर ये, सुमन। नागराज सुमन धावत येतात आणि बघतात तर काय, प्रतिमा बेशुद्ध पडलेली आहे। आता नागराज आणि सुमन, रविराज सर्वजण प्रतिमाला उठवतात आणि लगेच हॉस्पिटलला घेऊन येतात। आता हॉस्पिटलमध्ये प्रतिमावर उपचार चालू असतात। रविराज हा रडत असतो, त्याला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की अचानक प्रतिमाला काय झालं। सुमन रविराजला धीर देत असते, म्हणते भाऊजी नका काळजी करू, वहिनीला काही होणार नाही, वहिनी लवकरात लवकर बऱ्या होतील। मी आता ना तन्वीला फोन करते। तेव्हा रविराज म्हणतो नको, तिला नको फोन करूस, तिला कशाला सांगतेस। तेव्हा सुमन म्हणते असं कसं भाऊजी, तिला सुद्धा कळलं पाहिजे ना, म्हणून ती फोन करते। आता तन्वी म्हणते काय, आई बेशुद्ध पडली, आईला चक्कर आली। आता तिचं हे बोलणं सगळेच जण ऐकतात। सायली अर्जुन सुद्धा तिथेच असतात। तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्याला बरं नाही आहे, प्रतिमा आत्याला काय झालं अचानक, तिला का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली, चला आपण लगेच प्रतिमा आत्याला बघायला जाऊया। आणि सायली आणि अर्जुन लगेच हॉस्पिटलला येतात। इकडे अजून तन्वी आलेली नसते। तन्वी मनात म्हणते नक्की हा मंदबुद्धीची बाई काही नाटक तर करत नसेल ना, तिला काय झालं अचानक, तिला का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली, का तिची आता गेलेली स्मृती परत येते, तिला आता सगळं आठवायला लागलं, नक्की काय झालं असेल असा ती विचार करत असते। तेव्हा अश्विन म्हणतो अगं तन्वी, अगं अर्जुन आणि सायली हॉस्पिटलला गेले पण अजून तू नाही गेलीस, तू जात नाही आहेस। तेव्हा तन्वी म्हणजे प्रिया म्हणते जाते ना, असं कसं, माझ्या आईला बघायला मी जाणार नाही, मी जाते। अश्विन म्हणतो चल मी सुद्धा येतो। प्रिया म्हणते ठीक आहे। आता पूर्णा आजी कल्पना प्रतापला म्हणतात अरे मला सुद्धा यायचं आहे प्रतिमाला बघायला, काय झालं माझ्या प्रतिमाला। तेव्हा कल्पना प्रताप म्हणतात आई तुम्ही इथेच थांबा, विमल आहे तुमच्यासोबत, आम्ही बघून येतो काय झालंय ते आणि तुम्हाला कळवतो। तेव्हा पूर्णाजी म्हणतात मला सारखे फोन करत राहा, काय होतंय ते मला सांगा। आता इकडे सायली आणि अर्जुन हॉस्पिटलला आलेले असतात आणि रविराजला विचारतात काय झालं सिनियर। तेव्हा रविराज म्हणतो मला सुद्धा कळलं नाही, ती जोरात ओरडली म्हणून मी बघायला गेलो, तेव्हा ती रूममध्ये बेशुद्ध होऊन पडली होती, खाली कोसळली होती। आता सायलीला धक्का बसतो। सायली म्हणते असं अचानक काय झालं असेल। अर्जुन म्हणतो की काही समजायला मार्ग नाही। तेव्हा आता परत सायली म्हणते रविराज काका त्यांना काही भूतकाळ जर आठवला नसेल ना, भूतकाळातली अशी कोणती नको असलेली भीतीदायक गोष्ट त्यांना आठवली असणार आणि म्हणूनच असं झालं असेल। तेव्हा रविराज म्हणतो मे बी असं झालं असेल। आता डॉक्टर काय म्हणतात अर्जुन विचारतो। तेव्हा लगेच रविराज म्हणतो अजून डॉक्टर काही बोलले नाही आहेत। आता लगेच तन्वी येते आणि नाटक करायला सुरुवात करते, बाबा बाबा काय झालं माझ्या आईला, असं मुद्दाम रडण्याचं नाटक करते। आता रविराज लगेच तन्वीला जवळ घेतो आणि म्हणतो अगं प्रतिमाला अचानक चक्कर आली, ती बेशुद्धच पडली। तेव्हा प्रिया म्हणते कसं काय, असं काय झालं अचानक बाबा। तेव्हा रविराज म्हणतो तिला ना कदाचित भूतकाळातली कोणती तरी गोष्ट आठवली असणार। आता भूतकाळ म्हटल्यावर प्रिया घाबरते। प्रिया म्हणते काय, नक्की काय आठवलं असेल तिला। रविराज म्हणतो आता मला कसं माहीत असणार। आता रविराज खूप टेन्शनमध्ये असतो, तो रडत असतो, पण तन्वीचं काहीतरी वेगळंच चालू असतं आणि अर्जुन आणि सायली त्याला धीर देत असतात। तेवढ्यात कल्पना आणि प्रताप देखील येतात आणि दोघं सुद्धा रविराजशी बोलत असतात, त्याला धीर देत असतात, काही होणार नाही प्रतिमाला, प्रतिमा बरी होईल असं सर्वजण बोलत असतात। पण नागराज आणि प्रिया कोपऱ्यात येऊन म्हणतात नक्की काय झालं या प्रतिमाला, अशी अचानक बेशुद्ध कशी पडली। तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही घरात होतात ना, तुम्हाला एवढं पण नाही माहीत। नागराज म्हणतो हो, मी काय तिच्या बेडरूममध्ये बसून नसतो, तिच्या समोर नसतो सारखा। प्रिया म्हणते जर तिला भूतकाळातलं काही आठवलं ना तर आपण मेलोच म्हणून समजा। तेव्हा नागराज म्हणतो मी नाही, तू मरणार, मला नको मारूस तुझ्यासोबत, तुझे दिवस संपत आले आहेत। आता तन्वी घाबरते, तिला घामच फुटतो। आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।